Hello students. In the last lecture we have seen the different operating systems for the mobile phone as well as the operating systems for the personal computers. Okay. So in this lecture we are going to see the very important point, that is the computer network. Okay. So let's start it. Here is the definition for the computer network. It is a group of interconnected computers or devices to have communication within themselves. A computer network consists of a collection of computers, printers and other equipment that is connected together so that they can communicate with each other. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय बघा, जेव्हा दोन कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट असतात तर ते कशासाठी, जर एखाद्या कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन वगैरे ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ते जे कम्प्युटर्स आहेत ते कनेक्ट करावे लागतात. ओके, विथ दी वायर ऑर वी कॅन से दी वायरलेस. ओके, सो जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात कम्युनिकेशनसाठी, तेव्हा ते जे नेटवर्क तयार होणार आहे त्याला आपण कम्प्युटर नेटवर्क असं म्हणतो. मग जेव्हा कम्प्युटर नेटवर्क जेव्हा क्रिएट केलं जातं किंवा ते क्रिएट झाल्यानंतर एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये आपण कुठलीही फाईल इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस जे काही असेल ते आपण इझिली ट्रान्सफर करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा तुमचं कम्प्युटर नेटवर्क एस्टॅब्लिश केलं जातं तेव्हा त्याला तुम्ही जे काही एक्स्ट्रा डिव्हायसेस जेव्हा कनेक्ट करता तर ते डिव्हायसेससुद्धा आपण शेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज 10 कम्प्युटर्स आहेत आणि 10 कम्प्युटर्समध्ये एकाच कम्प्युटरला मी प्रिंटर कनेक्ट केलेला आहे आणि मी सपोज 6 नंबरच्या कम्प्युटरवरती वर्क करत आहे आणि मला तिथून प्रिंट पाहिजे असेल तर ऑब्वियसली त्याच कम्प्युटरवरती बसून तुम्ही फर्स्ट कम्प्युटरला जो जॉईंट केलेला आहे प्रिंटर, तर 6 नंबरच्या कम्प्युटर्सवरून तुम्ही फर्स्ट नंबरला जो प्रिंटर जॉईंट केलेला आहे तर तिथं तुम्ही ती प्रिंटसुद्धा घेऊ शकता. अशाच पद्धतीने बाकीचे काही जे एक्स्ट्रा डिव्हायसेस असतील तर ते डिव्हायसेससुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कम्प्युटर नेटवर्क. देन types of a network, there are 3 types of a network based on the geographical area. They cover LAN, MAN and WAN. तर कम्प्युटर नेटवर्कचे 3 टाईप्स पडतात. तर ते कशाच्या बेसिसवरती, जॉग्राफिकल एरिया म्हणजे जी जागा आहे तर त्या जागेच्या बेसवरती कम्प्युटरचे 3 टाईप्स आहेत ते म्हणजे लॅन, मॅन अँड वॅन. ओके सर, हे आपण डिटेलमध्ये बघूया. So here is the first type of the network, that is the local area network. LAN covers smaller geographical area. Size is limited to a few kilometers and are privately owned. तर लॅन हे जे काही हे जे काही नेटवर्कचा टाईप आहे तर लॅन हे मोस्टली स्मॉल एरियासाठी यूज केलं जातं. त्याचबरोबर लॅन जेव्हा क्रिएट केलं जातं किंवा लॅन हे जे नेटवर्क आहे हे जेव्हा क्रिएट केलं जातं तेव्हा ते जे नेटवर्क आहे ते प्रायव्हेट नेटवर्क असतं. सेकंड पॉईंट इज अ युसेज ऑफ एरिया इज लिमिटेड टू द एरियाज सच ॲज ऑफिस बिल्डिंग, होम, हॉस्पिटल, स्कूल्स एक्सेट्रा. तर लॅन हे जे आहे हे मोस्टली एकाच बिल्डिंगसाठी वगैरे यूज केलं बिल्डिंग्ससाठी वगैरे यूज केलं जातं. मग ते होम असेल किंवा ऑफिसच्या बिल्डिंग्स वगैरे असतात किंवा स्कूल असेल, हॉस्पिटल्स असतील, तर अशा ठिकाणी हे लॅन नेटवर्क यूज केलं जातं. इट कवर्स अ शॉर्ट डिस्टन्स अँड सो द एरर अँड नॉईज आर मिनिमाइज्ड. ऑब्वियसली लॅन हे लिमिटेड एरियामध्ये ते असतं किंवा लॅन हे लिमिटेड एरियासाठी यूज केलं जातं. त्यामुळं त्या नेटवर्कमध्ये ज्या काही एरर्स असतील किंवा डिस्टर्बन्स असेल तो लिमिटेड असतो किंवा कमी असतो असं आपण म्हणू शकतो. लॅन इज अ इझी टू सेटअप. जेव्हा लॅन तुम्हाला क्रिएट करायचं असतं तेव्हा त्याचं जे सेटअप आहे किंवा त्याचं एस्टॅब्लिशमेंट जे काही आहे ते खूप इझी आहे. नेक्स्ट पॉईंट इज अ डेटा ट्रान्समिट ॲट द व्हेरी फास्ट रेट ॲज द नंबर ऑफ कम्प्युटर्स लिंक्ड आर लिमिटेड. ऑब्वियसली जो जॉग्राफिकल एरिया आहे लॅनचा तो कमी असतो, त्याचबरोबर लिमिटेड नंबर ऑफ कम्प्युटर्स असतात. त्यामुळे काय होतं की जो काही डेटा ट्रान्समिशनचा स्पीड आहे तो फास्ट असतो. इट इज लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लो.
त्या लॅन हे लिमिटेड कम्प्युटर्स लॅनमध्ये लिमिटेड कम्प्युटर्स कनेक्ट केलेले असतात किंवा त्याचा जो एरिया आहे तो स्मॉल असतो. त्यामुळे ऑब्वियसली नेटवर्क क्रिएट करण्यासाठी जे काही हार्डवेअर्स लागणार आहेत, केबलिंग असेल किंवा लॅनचे जे नॉच वगैरे असतात, त्याचबरोबर त्या ज्या वायर्स आहेत त्या कनेक्ट करण्यासाठी आणखी काही हब नावाचा किंवा स्विच नावाचा जो डिव्हाइस आहे ते असेल, तर अशा पद्धतीनं किंवा एक्स्ट्रा जे काही पायपिंग वगैरे असेल तर ते असेल किंवा त्याचा जो काही मेंटेनन्स असेल ओव्हरऑल, तर तो सुद्धा काय असतो, लेस एक्सपेन्सिव्ह असतो. सो दिस इज दी लॅन, लोकल एरिया नेटवर्क. Next point is a metropolitan area network, that is the MAN. MAN is a larger area than that of the land and a smaller area as compared to the WAN. तर MAN हे जे काही आहे हे मधला नेटवर्कचा टाईप आहे की ज्याला लँडपेक्षा थोडासा एरिया हा जास्त असतो, त्याचबरोबर वॅनपेक्षा कमी असतो. इट कनेक्ट्स 2 or more सेपरेट कम्प्युटर्स दॅट रिसाइड्स इन द सेम ऑर अ डिफरंट सिटीज. तर याच्यामध्ये जसं की आता लॅन आपण कशासाठी यूज केलं, एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला कम्प्युटर्स कनेक्ट करायचे असतील तर तिथं तुम्ही लॅन यूज करणार आहात. त्याचबरोबर सेम सिटीमध्ये किंवा वेगवेगळ्या सिटीमधले जे कम्प्युटर्स आहेत तर ते जर एकमेकांना कनेक्ट करायचे असतील तर अशा वेळेला तुम्हाला मॅन हे यूज करावं लागतं. इट कवर्स अ लार्ज जॉग्राफिकल एरिया अँड मे सर्व ॲज ॲन ISP. सो ह्याच्यामध्ये जॉग्राफिकल एरिया हा लार्जली कवर केला जातो. त्याचबरोबर ISP दॅट इज दी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हे यूज केलं जातं. इट इज हार्ड टू डिझाईन अँड मेंटेन अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ऑब्वियसली लँडमध्ये एरिया हा लिमिटेड असतो, बरोबर त्याच्या उलट मॅनमध्ये जॉग्राफिकल एरिया हा जास्त असतो, त्याचबरोबर नंबर ऑफ कम्प्युटर्ससुद्धा जास्त असतात. त्यामुळे ते डिझाईन करणं आणि त्याला मेंटेन ठेवणं थोडंसं अवघड जातं. एक्झाम्पल्स ऑफ अ मॅन आर द पार्ट ऑफ द टेलिफोन कंपनी नेटवर्क दॅट कॅन प्रोव्हाइड अ हाय स्पीड DSL लाईन टू द कस्टमर ऑर द केबल TV नेटवर्क इन अ सिटी. सो मॅनचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे की कंपनी एखाद्या टेलिफोन कंपनी थ्रू ज्या केबल्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जातात किंवा जी लाईन कस्टमरला वगैरे प्रोव्हाइड केली जाते, त्याचबरोबर तुम्ही आता बघत असाल केबल आपल्या TV वगैरे असतात तर त्याचं जे काही केबल घेतो आपण किंवा डिशचं वगैरे, तर त्याचं जे काही कनेक्शन असेल तर हे कनेक्शनसुद्धा ॲज अ एक्झाम्पल ऑफ अ मॅन आपण असं कन्सिडर करू शकतो. So this is the second type of the network, that is the metropolitan area network. The third type of the network is a wide area network, that is the WAN. Wide area network is a computer network that extends over a large geographical area. It might be confined within the bounds of a state or a country. आता वाईड एरिया नेटवर्क हे ऑब्वियसली लॅन आणि मॅनपेक्षा सुद्धा जॉग्राफिकल एरिया हा जास्तीत जास्त कवर केला जातो विथ दी वॅन. आता याच्यामध्ये आपण बघितलं की लॅन हे जे आहे हे मोस्टली बिल्डिंग्समधले कम्प्युटर्स जेव्हा कनेक्ट करायचे असतात तेव्हा तुम्ही लॅन यूज करता. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या सेम सिटी किंवा वेगवेगळ्या सिटीजमधले कम्प्युटर्स कनेक्ट करायचे असतील तर तेव्हा तुम्ही मॅन यूज करतात. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या स्टेटमधले किंवा कंट्रीजमधले जेव्हा कम्प्युटर्स कनेक्ट करायचे असतात तेव्हा वॅन हे यूज केलं जातं. अ वॅन कुड बी अ कनेक्शन ऑफ अ लॅन कनेक्टिंग टू द लॅन्स वाया दी टेलिफोन लाईन्स अँड अ रेडिओ वेव्स. तर वॅन म्हणजेच काय की छोटे छोटे लॅन्स, म्हणजे सपोज एखाद्या बिल्डिंगमधला जे लॅन आहे किंवा त्यानंतर जे दुसऱ्या स्टेटमधला एक पर्टिक्युलर लॅन आहे तर हे दोन लॅन एकमेकांना कनेक्ट करणे विथ दी यूज ऑफ दी टेलिफोन लाईन्स ऑर दी रेडिओ वेव्स, म्हणजेच काय वायरलेस नेटवर्कने. तर अशा पद्धतीनं जे कनेक्शन केलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो, वॅन, दी कनेक्शन ऑफ दी वॅन. द टेक्नॉलॉजी इज अ हाय स्पीड अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. ऑब्वियसली वॅनचं हे जे ट्रान्समिशन स्पीड असतं हे जास्त असतं, त्याचबरोबर ते एक्सपेन्सिव्हसुद्धा असतं. अ कम्युनिकेशन मीडियम यूज्ड फॉर दी वॅन
इज अ टेलिफोन नेटवर्क ऑर अ सॅटेलाईट लिंक. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुमचं वॅन डेव्हलप होतं किंवा एस्टॅब्लिश होतं तर तेव्हा त्याच्यामध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन किंवा फाईल जे काही असेल तर ते ट्रान्सफर होण्यासाठी टेलिफोन नेटवर्क यूज केलं जातं विथ दी वायर. अदरवाईज जर तुम्हाला वायरलेस नेटवर्क करायचं असेल तर त्याच्यासाठी सॅटेलाईटच्या लिंक्स ह्या यूज केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट इज ड्यू टू द लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन द नॉईज अँड द एरर टेन्स टू बी मोर इन अ वॅन. सो याच्यामध्ये जॉग्राफिकल एरिया जास्त असतो, त्याचबरोबर ट्रान्समिशनचं जो काही डिस्टन्स आहे तो सुद्धा ऑब्वियसली जास्त असणार आहे. त्यामुळं ते डेटा ट्रान्समिशन होत असताना त्याच्यामध्ये येत असणाऱ्या एरर्स किंवा त्याच्यामध्ये जो काही होत असणारा डिस्टर्बन्स आहे तो लॅन किंवा मॅनपेक्षा सुद्धा वॅनमध्ये जास्त असतो. ओके, सो दीज आर दी टाइप्स ऑफ दी कम्प्युटर नेटवर्क. हा जो पॉईंट आहे कम्प्युटर नेटवर्क अँड टाइप्स ऑफ दी कम्प्युटर नेटवर्क, दीज पॉईंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जेव्हा तुम्ही इथून पुढे कम्प्युटरची कुठलीही कन्सेप्ट जेव्हा शिकणार आहात तेव्हा तुम्हाला हा पॉईंट कंपल्सरी असतो. कारण आपण आता बघतोय की डिजिटल वर्ल्ड वगैरे आहे, इंटरनेट वगैरे आपण सगळं यूज करतो. तर इंटरनेट म्हणजेच काय की इट इज अ नेटवर्क ऑफ नेटवर्क. एक जे छोटे छोटे नेटवर्क्स आहेत त्या सगळ्या नेटवर्क्सचं कनेक्शन झाल्यानंतर इंटरनेट तयार झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंटरनेट यूज करतात तेव्हा तुम्ही इनडिरेक्टली नेटवर्क्स यूज करत असता. मग ते लॅन असेल, मॅन असेल किंवा वॅन असेल. आता फॉर एक्झाम्पल सपोज कम्प्युटर लॅबमध्ये एक 50 PC आहे, तर त्या 50 PC हे जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा तिथं लॅन क्रिएट होतं. त्याचबरोबर सपोज एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये दोन बिल्डिंग्स आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये दोन वेगवेगळ्या कम्प्युटर लॅब्स आहेत. तर ह्या ज्या कम्प्युटर लॅब्स आहेत ह्या जेव्हा एकमेकांना आपण कनेक्ट करतो, ओके, तर ते सुद्धा एक लॅनचं एक्झाम्पल झालं. पण सपोज स्कूलच्या काही ब्रांचेस आहेत ज्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये आहेत आणि तिथले आपल्याला काय करायचे आहेत, त्या कम्प्युटर लॅब्समधले किंवा ती जी कम्प्युटर लॅब आहे दुसऱ्या कम्प्युटर लॅबची जे की वेगळ्या सिटीमध्ये आहे, असं जेव्हा कनेक्शन आपल्याला करायचं असतं तेव्हा ऑब्वियसली आपण मॅन यूज करतो. आणि त्याचबरोबर आता ही स्कूलमध्ये आता जी कम्प्युटर लॅब आहे त्या स्कूलमध्ये किंवा त्या कम्प्युटर लॅबमध्ये तुम्ही इंटरनेट यूज करता. तर ती इंटरनेट यूज करत असताना ती जी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती भलत्याच कुठल्या तरी वेगळ्या कम्प्युटरवरती स्टोअर केलेली असते आणि तो कम्प्युटर अदर कंट्रीमध्ये असू शकतो किंवा वेगळ्या सिटीमध्ये असू शकतो. मग तेव्हा अशा वेळेला जेव्हा डेटा ट्रान्समिशन होतं तर तेव्हा ते वॅन थ्रू केलं जातं. ओके, सो आपण आपल्या डेली लाईफमध्ये जेव्हा जेव्हा आपण इंटरनेट यूज करतो तेव्हा हे जे लॅनचे नेटवर्कचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत लॅन, मॅन, वॅन, हे आपण इनडिरेक्टली यूज करत असतो. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज दी कम्प्युटर नेटवर्क. त्यानंतर ह्याच्यानंतरचे जे काही चॅप्टरमधले पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता लास्ट इयरला ड्यू टू द पॅन्डेमिक सिच्युएशन कोविडमुळं थोडा सिलेबस तुमचा 25% कमी केला होता. त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा तुमचा सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. आता ह्या पॉईंट्सच्या आधी कम्प्युटर नेटवर्क ह्या पॉईंटच्या आधी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही थोडीशी त्याच्यातल्या थोड्या कमांड्स वगैरे तुम्हाला होत्या, पण तो जो पार्ट आहे तो स्किप केलेला आहे. त्यामुळं हा पॉईंट बुकमधला मी ह्या लेक्चरसाठी घेतलेला आहे. ओके, so we will see the next points in the next lecture. Thank you.